राज्यातील अनेक नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या। सातारा अहिल्यानगरच्या काही निवडणुका पुढे ढकलल्या। निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम जाहीर। 20 डिसेंबरला मतदान आणि 21ला मतमोजणी होणार। भाजप हा बाटलेला पक्ष आहे, त्यांना फोडाफोडीशिवाय काहीच येत नाही। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची जहरी टीका। तर रमी खेळून बोर झाले असावेत म्हणून टीका करतायत परिणय फुकेंचा कोकाटेंना खोचक टोला। युती धर्म आम्ही पाळतो, तसा युती धर्म इतरांनी पाळावा अशी आमची अपेक्षा आहे। शिवसेना युती धर्म पाळते, भाजपनेही पाळावा, नाहीतर संघर्ष होणारच। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमामधून एकनाथ शिंदेंचे भाजपला खडे बोल। भाजपनं कायम मित्रपक्षांचा मान ठेवला, पुढेही ठेवू, नितेश राणेंची प्रतिक्रिया। वांद्रे गव्हर्नमेंट कॉलनी मालकीचा हक्क भूखंड प्रकरण। आंदोलक महिलांनी एकनाथ शिंदेंची गाडी अडवली। 9 डिसेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा। डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप कार्यकर्ते आमने सामने। कुंभारखान पाडा परिसरात गणेश घाट उद्घाटनादरम्यान राडा। प्रभादेवीमध्ये समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद। इमारतीमध्ये तात्पुरत्या उभारलेल्या शाखेला स्थानिकांचा विरोध। पालघरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। भाजप उमेदवाराच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते आपापसात भिडले। फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। वाशिममध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या 3 तास आधी रस्त्याचं काम। आपकडून गांधीगिरी मार्गानं आंदोलन। मुख्यमंत्री साहेब दररोज या, आप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। हिंगोलीच्या सेनगावात तरुणाला बेदम मारहाण। व्हॉट्सअप स्टेटसच्या वादातून मारहाण। तिघांविरोधात सेनगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। व्हॉट्सअप टेलिग्राम या मेसेजिंग ॲपसाठी सिम कार्ड आवश्यक। सिम कार्ड नसेल तर ॲप बंद होणार। 90 दिवसात केंद्राचा नवा नियम लागू होणार।